सर्वांना नमस्कार. शाळा व्यवस्थापन समिती इतिवृत्त लेखन नमुना माहे एप्रिल 2026. माहे एप्रिलच्या इतिवृत्तात कोणकोणते विषय असावेत ते आपण या व्हिडिओमार्फत पाहणार आहोत. सर्वप्रथम सुनील बोळे या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत. शाळा व्यवस्थापन समिती सभा क्रमांक 11, ठिकाण, दिनांक, वेळ लिहिणार आहात. यानंतर अनुक्रमांक, सभासदाचे नाव, पद, सही घेऊन खाली आपल्याकडे जेवढे सदस्य असतील तेवढ्या सदस्यांची नावे घालून आपण पुढे सर्व सदस्यांच्या सह्या घेणार आहात. वरील सर्व सदस्य उपस्थित झाल्यानंतर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री सौ यांच्या अध्यक्षतेखाली शाळा व्यवस्थापन समितीची सभा संपन्न झाली. सर्वप्रथम शाळा व्यवस्थापन समितीचे सचिव श्री सौ यांनी उपस्थित सर्वांचं स्वागत केले आणि विषयपत्रिकेचे वाचन करून चर्चेअंती पुढील ठराव सर्वानुमते संमत करण्यात आले. विषय क्रमांक 1, मागील सभेचे इतिवृत्त वाचून मंजूर करण्याबाबत. ठराव क्रमांक, मागील सभा दिनांक रोजीचे इतिवृत्त सचिव श्री सौ यांनी वाचून दाखवले असता यावर चर्चा होऊन कोणताही बदल न सुचवल्याने ते आहे तसेच सर्वानुमते मंजूर करण्यात आले. सूचक, अनुमोदक, ठराव सर्वानुमते मंजूर. विषय क्रमांक 2, अडगळीच्या वस्तूंचे निर्लेखन करण्याबाबत. ठराव क्रमांक, विद्यार्थी सुरक्षिततेच्या दृष्टीने तसेच वर्गातील शाळेतील अडगळ कमी करण्याच्या दृष्टीने चर्चा केली असता चर्चेअंती नादुरुस्त, खराब झालेले, दुरुस्ती करण्यायोग्य नसलेल्या वस्तूंची प्रत्यक्ष पाहणी केली असता शाळेतील या वस्तू वापरण्यायोग्य नसल्या कारणाने खराब झाल्याने वस्तूंचा घसारा काढून सर्व वस्तूंचे निर्लेखन करण्यात यावे असे सर्वानुमते सांगण्यात आले. तसेच अशा वस्तूंच्या अडगळीमुळे साप, विंचू अशा प्राण्यांकडून धोका निर्माण होऊ शकतो. यासाठी सदर वस्तू शाळेत न ठेवता त्यांची विल्हेवाट योग्य प्रकारे लावण्यात यावी असे सर्वानुमते सांगण्यात आले. सूचक, अनुमोदक, ठराव सर्वानुमते मंजूर. विषय क्रमांक 3, CCTV फुटेज तपासणी करण्याबाबत. ठराव क्रमांक, शाळेतील CCTV तपासणी करण्याबाबत चर्चा झाली असता विद्यार्थी सुरक्षा व सुरक्षिततेच्या दृष्टीने शाळेचे CCTV फुटेज सर्वांसमक्ष तपासण्यात आले असता त्यात कोणत्याही प्रकारचे आक्षेपार्ह चित्रण आढळून आले नाही. तसेच यापूर्वीच्या रजिस्टरमधील नोंदी तपासण्यात आल्या असता त्या आठवड्यातून 3 वेळा नियमित व वस्तुनिष्ठ करण्यात आल्या असल्याच्या सर्वानुमते सांगण्यात आले. सूचक, अनुमोदक, ठराव सर्वानुमते मंजूर. पुढील विषय. विषय क्रमांक 4, महाराष्ट्र दिनाबाबत. ठराव क्रमांक, 1 मे रोजी महाराष्ट्र दिन साजरा करण्याबाबत चर्चा केली असता सर्व पालकांनी महाराष्ट्र दिना दिवशी सकाळी ठीक वाजता उपस्थित राहावे. तसेच सदर दिवशी विद्यार्थ्यांचा निकाल देण्यात येणार असून उन्हाळी सुट्टीतील अभ्यास दिला जाणार आहे व तो पालकांनी सुट्टीत विद्यार्थ्यांकडून करून घ्यायचा आहे असे सर्वानुमते ठरविण्यात आले. सूचक, अनुमोदक, ठराव सर्वानुमते मंजूर. विषय क्रमांक 5, शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी उपक्रम राबवण्याबाबत. ठराव क्रमांक, शैक्षणिक वर्ष 2026-27 या शैक्षणिक वर्षातील गुणवत्ता वाढीसाठी विविध उपक्रम राबवण्याबाबत चर्चा करण्यात आली असता यावर चर्चा होऊन चर्चेअंती शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी पालक, ग्रामस्थ यांचा लोकसहभाग वाढविण्यासाठी एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये शैक्षणिक मेळाव्याचे आयोजन करण्यात यावे असे सर्वानुमते ठरविण्यात आले. सूचक, अनुमोदक, ठराव सर्वानुमते मंजूर. पुढील विषय. विषय क्रमांक 6, गॅस सिलेंडर संपला असल्याबाबत. ठराव क्रमांक, PM पोषण योजनेअंतर्गत शालेय जेवण बनवण्यासाठी गॅसचा पुरवठा केला जातो. परंतु सध्या गॅस सिलेंडर संपला असून शाळेला सध्या सिलेंडर उपलब्ध झाला नसल्याचे सांगितले असता यावर चर्चा होऊन चर्चेअंती पालकांनी तात्पुरत्या स्वरूपात इंधनाची सोय करण्यात यावी किंवा लाकडांची सोय करण्यात यावी व सिलेंडर उपलब्ध होईपर्यंत स्वयंपाकीताईंनी चूल पेटवून जेवण बनवावे
असे सर्वानुमते ठरविण्यात आले. सूचक अनुमोदक ठराव सर्वानुमते मंजूर. विषय क्रमांक 7 उन्हाळी सुट्टीबाबत ठराव क्रमांक. शाळेला उन्हाळ्याची सुट्टी दिनांक अखेर असल्याचे सभेला सांगितले असता यावर चर्चा होऊन या कालावधीत विद्यार्थी सुरक्षिततेच्या दृष्टीने CCTV कॅमेरे चालू ठेवावेत. शाळा सुरू होण्यापूर्वी 2 दिवस अगोदर सर्व शिक्षकांनी तसेच पालकांनी शाळेत स्वच्छतेसाठी एकत्रित येऊन विद्यार्थी सुरक्षिततेच्या दृष्टीने स्वच्छता करावी. तसेच पालक व सर्व समिती सदस्य यांनी सुट्टीच्या दिवसात शाळेकडे लक्ष ठेवण्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले. सूचक अनुमोदक ठराव सर्वानुमते मंजूर. विषय क्रमांक 8 PM पोषण योजनेबाबत ठराव क्रमांक. PM पोषण योजनेबाबत चर्चा केली असता PM पोषणची नोंदवही व प्रत्यक्ष साठा समितीने तपासला. नोंदवही व प्रत्यक्ष साठा बरोबर असल्याचे आढळून आले. त्याचबरोबर समितीतील काही सदस्यांनी जेवणाची चव घेतली असता जेवणाचा दर्जा, गुणवत्ता, स्वच्छता उत्तम असून स्वयंपाकी यांनी मेनू डब्बा धुतल्यानंतर उन्हात चांगला वाळू द्यावा असे सर्वानुमते सांगण्यात आले. सूचक अनुमोदक ठराव सर्वानुमते मंजूर. विषय क्रमांक 9 राखीव 25% जागावरील प्रवेश प्रक्रियेबाबत ठराव क्रमांक. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क अधिनियम 2009 नुसार बालकांचा शाळांमधील प्रवेशाच्या राखीव 25% जागावरील प्रवेश प्रक्रिया राबवण्याबाबतच्या दिनांक 12/2/2026 परिपत्रकाचे वाचन केले असता यावर चर्चा होऊन चर्चेअंती वंचित व दुर्बल घटकातील बालकांना 25% जागावरील प्रवेश प्रक्रियेसाठी परिपत्रकानुसार ऑनलाईन लिंक उपलब्ध करून देण्यात यावी. तसेच लागणारी कागदपत्रे यांचीही माहिती देण्यात यावी असे सर्वानुमते ठरविण्यात आले. सूचक अनुमोदक ठराव सर्वानुमते मंजूर. मित्रांनो, व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या शिक्षक बांधवांना शेअर करा. विषय क्रमांक 10 PM पोषण योजना अंतर्गत इंधन भाजीपाला अनुदानाबाबत. मित्रांनो, हा विषय आपल्याला मार्च महिन्याच्या इतिवृत्तामध्ये लिहायचा आहे. मार्च महिन्याच्या 31 तारखेपूर्वी आपल्याला PM पोषण योजनेअंतर्गत जी रक्कम मिळालेली आहे ती रक्कम आपल्याला खर्च करायची असल्या कारणाने हा ठराव आपण मार्च महिन्यामध्ये लिहिणार आहोत. साधारणपणे नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी अशा 3 महिन्याचे इंधन भाजीपाला पूरक आहाराचं अनुदान आपल्याला प्राप्त झालेलं आहे. ही रक्कम आपण या ठरावाद्वारे आपण काढू शकणार आहात. विषय क्रमांक 11 ऐनवेळीचा विषय. ऐनवेळीचा कोणताही विषय नसल्यामुळे शेवटी मुख्याध्यापक श्री सौ यांनी सर्वांचे आभार मानून अध्यक्षांच्या परवानगीने सभा संपल्याचे जाहीर केले. मित्रांनो, जर का तुमच्याकडे काही विषय असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, जेणेकरून त्या विषयांचा सर्व शिक्षक बांधवांना फायदा होईल. मित्रांनो, भेटूया आणखी एका व्हिडिओमध्ये. धन्यवाद.